उत्तराखंडच्या हल्द्वानी येथील रामलीला मैदानात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची सभा पार पडली होती। मात्र सभा संपल्यानंतर काही सनातनवादी आणि भाजप प्रणित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर जाऊन गोमूत्र शिंपडत मंत्रपठण करून स्टेजचे शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी आज मुंबईतील चेंबूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज परिसरात भीमशक्ती सामाजिक संघटना आणि काँग्रेसच्या वतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। यावेळी कार्यकर्त्यांकडून सामूहिक मुंडन देखील करण्यात आले। तसेच हिंदू धार्मिक पद्धतीने पिंडदान आणि बौद्ध धार्मिक पद्धतीने देखील निषेध व्यक्त करण्यात आला। विशेष म्हणजे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी देखील कार्यकर्त्यांसह मुंडन करत या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला। आमचे नेते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे 8 तारखेला उत्तराखंडमधल्या हल्द्वानी या जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करून परत जात असताना तिथल्या काही हिंदुत्ववादी जातीयवादी संघटनांनी त्या स्टेजवर जाऊन त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडलं, त्या ठिकाणी मंत्रपठण केलं आणि त्या स्टेजचं शुद्धीकरण केलं। आज मला सांगा की आज या देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षाचे आणि जवळजवळ 125-150 खासदार असणाऱ्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत। पार्लमेंटमध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत। एवढ्या मोठ्या दिग्गज माणसाच्या संबंधामध्ये अशा पद्धतीनं जातीवादी माणसं जर कृत्य करत असतील तर ते अत्यंत निंदनीय आहे असं मला वाटतं। आणि आपण बघत असाल की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली, सर्व धर्म समभावाचं राज्य दिलं, सगळ्यांना सर्व प्रकारचे अधिकार आणि सर्व प्रकारच्या विकासाच्या दिशा दिल्या। अशा या राज्यघटनेला आता काही वर्षानंतर 100 वर्ष होतील आणि कालच आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला। या 80 वर्षामध्ये सुद्धा या देशातली जातीयवादाची जी मानसिकता आहे ती अजूनही बदलत नाही आहे आणि म्हणून ती बदलवण्यासाठी आम्ही या ठिकाणी ज्यांनी त्या ठिकाणी कर्मकांड केलं, होम केला, मंत्रपठण केलं, स्टेजचं शुद्धीकरण केलं, आम्ही या ठिकाणी मंत्रपठण करू हिंदू धर्मातल्या ज्या अनिष्ट प्रथा रूढी परंपरा आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजेत आणि त्यांचं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे। म्हणून या ठिकाणी त्यांचं अंतःकरण त्यांना देवानं सद्बुद्धी देव की त्यांनी सर्व धर्म समभावाचा घोष करावा, त्यांनी मानवतावाद पाळावा, त्यांनी सर्व मागासवर्गीय समाजापासून सर्व पुढारलेल्या समाजाला बरोबर घेऊन जावं, सन्मानाची वागणूक द्यावी, अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही कर्मकांडाचा या ठिकाणी होम हवन केलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी आम्ही भगवान बुद्धाचा जो महान धम्म आहे, जो सद्भावना, शांती, प्रेम, करुणा शिकवतो, अशा या भगवान बुद्धाच्या धम्माला सुद्धा आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलं। कारण या देशानं जगाला, भगवान बुद्धानं जगाला शांततेचा संदेश दिला। त्या भगवान बुद्धानं त्यांना सद्बुद्धी देवो की तुम्ही सद्भावना, प्रेम अंगीकारा, तुम्ही सगळ्यांना सन्मानाची वागणूक द्या आणि या देशामधला हा जातीयवाद, विषमतावाद संपुष्टात आणा। परंतु आज आपण बघत असाल गेल्या काही वर्षामध्ये या ठिकाणी जाती आणि धर्मांध प्रवृत्तीनं डोकं वर काढलेलं आहे। भारतीय जनता पार्टी आणि तत्सम लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी सरकार स्थापन केल्यानंतर जातीयवाद्यांना जोर चढलेला आहे। त्यांचा जोर इतका वाढलेला आहे की देशाचे दिग्गज नेते यांनासुद्धा ते सोडत नाही आहेत। मग या देशातल्या दलित अस्पृश्य वर्गाची काय राहिलं त्यांचं? जर एवढ्या मोठ्या दिग्गज माणसाचा अपमान होतो तर सर्वसामान्य माणसाची परिस्थिती या देशामध्ये भविष्यात कशी येऊ शकते हे याचं द्योतक आहे। आणि म्हणून त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं मुंडन आंदोलन केलं आहे आणि
त्या गोष्टीचा आम्ही मुंडन करून निषेध केला. खरगे यांच्या सभेनंतर घडलेल्या कथित शुद्धीकरणाच्या प्रकाराविरोधात चेंबूरमध्ये करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाची परिसरात चर्चा रंगली आहे. यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतापसह विद्यामृतकार, शहर, मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.